हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट. महापालिका निवडणुकीतील युतीबाबत दोघांमध्ये तब्बल 2.5 तास खलबतं. 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात युतीची घोषणा. ठाकरे बंधूंमध्ये युती झाली तर उद्धव ठाकरे मविया आणि इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याची शक्यता. राज ठाकरेंसोबतच्या युतीस विरोध झाल्यास उद्धव ठाकरे बाहेर पडणार असल्याची माहिती. शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दसरा मेळाव्याची परवानगी तर राज ठाकरे मंचावर दिसणार का याची उत्सुकता. ठाकरे बोले आणि राज्य हाले, ही परिस्थिती अजूनही कायम. बडे मुद्देमध्ये सुषमा अंधारेंचा दावा. तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे फरक पडणार नाही. भाजपचे केशव उपाध्ये यांचा पलटवार. ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक. भुजबळांनी आक्षेप घेतल्यानंतर जीआरचे 2दा वाचन. बैठक संपल्यानंतर नाराज भुजबळ नाशिकला रवाना. बारामतीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चा काढल्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा. मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही काढलेला मोर्चा. बिहारनंतर आता देशभरात एसआयआर राबवला जाणार. 30 सप्टेंबरपर्यंत एसआयआरची तयारी पूर्ण करा. केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश. बीडच्या माजी उपसरपंचांची कला केंद्रातील नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या. घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप तर नर्तिकेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. मुंबईतील केबी नगरमधील रायफल चोरी आणि काडतुस चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश. तेलंगणामधून 2 आरोपींना अटक. सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता. कार्की नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश. नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला. पगार आणि पेन्शनला कात्री लागल्यानं संतप्त झाले नागरिक रस्त्यावर. नुसत्या पत्रकार परिषदा घेऊन महाराष्ट्र पादाक्रांत करणं कसं शक्य आहे असे अनेक प्रश्न विचारले जातात. वर्किंग स्टाईल बद्दल प्रश्न विचारले जातात. दोघं भावांची वर्किंग स्टाईल वेगळी आहे, स्वभाव वेगळे आहेत. हे चॅलेंजेस आहेत का तुमच्या पुढे? नाही, मला अजिबात असे काही चॅलेंजेस वाटत नाहीत. त्याचं कारण असं आहे की ज्यांना हे प्रश्न अचानक पडताहेत तीच लोक गेली 25 वर्ष आमच्या सोबत आम्ही तुमचे राज्यात छोटे भाऊ म्हणून आमचं बोट धरून वावरत होती. त्यामुळे तेव्हा त्यांना ते प्रश्न कधीच पडले नाहीत की अरे हे राज्यभर कसं काय असणार. पण एक आहे, ठाकरे बोले आणि राज्य हाले ही जी परिस्थिती आहे ही वंदनीय बाळासाहेबांच्याही काळात होती, ती आत्ताही होती. कितीही काहीही म्हटलं तरी सुद्धा ठाकरे भेटतात. बघा, पहिल्यांदा भेटणं, त्याची ब्रेकिंग होणं मी समजू शकते. आता भेटी वारंवार होणार आहेत आणि माध्यमांच्या स्क्रीनला ती सवय लागणार आहे एका फ्रेम मध्ये दोघांना दाखवायची. पण तरी सुद्धा प्रत्येक भेटीची ब्रेकिंग होणं आणि त्याने स्क्रीन व्यापणं ही जी गोष्ट आहे ही कितीही केशवजींनी म्हणजे अगदी आत्म्याच्या तळाशी दडवून ठेवली तरी ते कुठेतरी ते चलत राहतं रात किड्यासारखं, की आवाज कुठून येतंय ते कळत नाही पण किरकिरतंय नक्की. तो त्रास होतो. हा एक भाग आहे. दुसरं असं की काय आम्हाला चॅलेंज असणार आहे बरं, कारण राज्यभर ज्या पद्धतीने काम करायचं आहे, अहो सरकारमध्ये एवढा सगळा मोठा आम्हाला धोका दिल्यानंतर भाजपाने चक्क 40 लोक पळवून नेले. 50-50 खोक्यांचा कार्यक्रम झाला. बरं, एवढं सगळं झालं पण त्यांच्याशी इमानदारी केली नाही. आता ज्या पद्धतीने शिरसाटवर एसआयटी लावलेली आहे किंवा भुमरेच्या ड्रायव्हरची प्रॉपर्टी निघालेली आहे किंवा अगदी ठरवून भाजपा स्वतःसोबत आलेल्या पक्षांचा जी गेम करते, ते गेम कसे चालू आहे ते अनेक त्याचे नंबर ऑफ मी त्याचे एक्झाम्पल्स देऊ शकते. त्यामुळे आम्हाला काही उलट आमचा आनंद याच्यात आहे की राहुल गांधीजी यांच्यासारखे अत्यंत समंजस, जे कुठेही विनाकारण रडत नाहीत,
कारण नसताना ते कसलेच भावनिक मुद्दे काढत नाहीत. जे प्रचंड विजनरी मुद्दे मांडतात, यांनी कितीही टवाळकी करायचा प्रयत्न केला तरी राहुलजींनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त भारत प्रभावित होतो. यांनी काहीही म्हटलं तरी सुद्धा पण त्या काँग्रेस राहुल असेल, गांधींची साथ तुम्ही शरदचंद्रजी सोडणार का? पवार जर त्यांनी साहेबांची आक्षेप राष्ट्रवादी घेतला असेल, तुमच्या मैत्रीवरती ताई, तर राहुल गांधींची हा. साथ तुम्ही सोडणार का मग? कारण आज आमच्याकडे बातमी आली आहे तशी. मला काय म्हणायचंय, राहुलजींची आम्ही साथ सोडणार आहोत किंवा नाही सोडणार आहोत. माध्यमे किंवा माध्यमांवरचे पॅनलिस्ट, म्हणजे मी मगाशी अजून एका वाहिनीवर होते तेव्हाही मी हे म्हटलं हा. की काँग्रेसचं काय होणार असे सतत प्रश्न विचारण्यापेक्षा या सगळ्यांनी भाजपचं काय होणार इकडे जरा, म्हणजे जे रॉकेट लावले ना तुम्ही दिवाळीच्या आधीचं, ते रॉकेट थोडंसं जरा देवेंद्रजींच्या दिशेनं त्याचं टोक करा ना. त्या तुम्ही रॉकेटचं येण्याच्या टोक आधी जे तुम्ही तिकडेच या होतं टोक, आणि पद्धतीने आता केलंय पण ना, तिकडेच आहे. ते जरा तुमचं डिरेक्शन चुकलेलं आहे असं मला वाटतंय. एक हा. दुसरं असं की राहुलजींच्या सोबतची जी युती आहे ती युती एका फार मोठ्या ती जर फक्त सत्ता प्राप्तीसाठी असती तर आम्हीही देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांना जेलमध्ये टाकायची भाषा केली, त्यांनाच जे एकेकाळी म्हणाले की आम्हाला काँग्रेस मुक्त करायचं आहे, तोच पक्ष आता काँग्रेस युक्त झालेला आहे. त्यामुळे त्यांनी याच्यावरती भाष्यच करू नये. बरं, ठीक आहे, त्यांनी काँग्रेस भाष्य करू आणि नये, आम्ही बघून त्यांनी भाष्य घ्यायला करू नये, फार पण एक समर्थ भाष्य आहोत. सातत्याने केलं जात काँग्रेसचे आहे. नेते मला आणि शीतलताईंकडून आमचे उत्तर नेते हवंय. फार समंजस आहेत. शीतलताई, बघा तुम्ही सगळ्यांचं एक म्हणणं असं येतंय की हे दोन ठाकरे भाऊ एकत्र आले तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणाचा होणार आहे? तर तुमचा होणार आहे. सगळ्यात जास्त अस्वस्थता तुमची होणार आहे. आणि सगळ्यांचं म्हणतात की बघा त्यांचा चेहरा बघा. हे असं का होतंय? खरंच तुम्ही अस्वस्थ आहात का? विलासजी, माझ्या चेहऱ्यावरून जर असं वाटत असेल आणि अस्वस्थ वाटतोय तर मला खरं वाटतं त्यांचे चष्म्याचे नंबर बदलले पाहिजेत. आणि मी पहिल्यांदाच सांगितलं, जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. हे मी स्पष्टपणे पहिल्याच वाक्य माझं होतं की आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. हे बघा, जर तर म्हणजे बाजारात तुरी आणि भटणीला मारी अशी परिस्थिती सध्या सुरू आहे. ते सांगतायत आमची कौटुंबिक भेट आहे, परंतु बाकीच्यांचं पण म्हणणं आता नाही, गाडं खूप राजकीय पुढे भेट गेलं होती. असं नाही वाटत तुम्हाला? एक ठीक, तर काय तुम्ही म्हणताय? स्वतःचं समाधान करून घेताय असं असू शकतं, नाही, की मग अजिबात असं नाही, काहीतरी. अजिबात नाही. आता मी तुम्हाला बघा परत एकदा ताई, विलासजी, तुम्ही परत काय एकदा म्हणत सांगू होतात इच्छिते. ह्या डिबेटमध्ये? मी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना हे म्हणताना ऐकलंय, अहो कोण कुणाकडे जाणार, शिवतीर्थहून कोणी बाहेर पडणार की मातोश्रीहून कोण बाहेर पडणार? आज झालं ना, मातोश्रीहून उद्धव ठाकरे बाहेर पडले, शिवतीर्थवर गेले, अहो, 3 म्हणजे तास त्यांची बैठका केल्या. अपरिहार्यता बघा. हम्म? भीती एवढी आहे की आता कोणीतरी मला हात द्या, मला कोणीतरी साथ द्या, ही परिस्थिती आहे. संपलेल्या पक्षावर मला बोलायचं नाही, आम्ही बोलणार नाही, हे बोलणारे आदित्य ठाकरे. आणि आज भावाची आठवण येते. म्हणजे कसे रंग बदलतायत हे सगळ्यांना दिसतंय, आणि कशासाठी बदलतायत हे त्यातल्या त्यात जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत ऑफिशियली काहीही सांगितलं जात नाहीये, कारण शिवतीर्थावर शेवटचं भाषण कुणाचं होणार हेही हा. तेवढंच महत्वाचं आहे. कुठले ठाकरे शेवटचं भाषण करणार हेही महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा त्याच्यावर अनाउन्समेंट होईल तेव्हा नक्की याच्यावर आम्ही ऐकलं तर नक्कीच, किती- आपण सुषमाताई, परत एकदा किती चर्चा प्रश्न करू आहेत? की नक्की काय होणार. इतकं सोपं आणि आहे का तुमच्या अजूनही दोन भावांना एकत्र सुषमाताई येणं, सांगत एकत्र नाहीये येणं? की काँग्रेस बरोबर तुम्ही विलास राहणार आहात. जर भैया, काँग्रेसनं ऑब्जेक्शन घेतलं तर हा. तुम्ही राहणार आहात की राहणार नाही, याच्याबद्दलचं ताई, उत्तर सुषमाताई एक तुमच्याकडून एक मिनिटात, एक मिनिटात चांगलं उत्तर सुषमाताई देऊ शकतात, पण एकाच मिनिटात ताई. विलास भैया, मला वाटतंय दुपारी सुद्धा मी आपल्या चॅनलवर बोलले आणि दुपारीही मी हा मुद्दा मांडला की दोन पक्ष हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्या पक्षाचे स्वतंत्र नेते आहेत, त्यांची कार्यपद्धती आहे, त्यांची संघटनात्मक बांधणी आहे. त्यामुळे लगेचच दोन पक्षाचे नेते एकत्रित दसरा मेळाव्यात दिसणार आहेत असं प्रिडिक्ट करून जे चाललेलं आहे ते पहिल्यांदा तर चूक आहे. दुसरी गोष्ट अशी की मनसे हा वेगळा पक्ष आहे, शिवसेना हा वेगळा पक्ष आहे, आणि मनसे हा जो पक्ष आहे हा पक्ष हा काही कुणाकडून तरी काही चोरी करून गुवाहाटीला आमदार पळवून नेऊन आणि 50 खोके देऊन असं काही आणलेला पक्ष नाहीये. त्यांनी कर्तृत्वाने उभा केलेला पक्ष आहे. त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह सुद्धा बॅलेट बॉक्स मधनं मतांच्या आधारे मिळवलेलं ते निवडणूक चिन्ह आहे. ते कुणाच्याही पक्षाचं चोरून घेतलेलं किंवा ईडी सीबीआयला धमकावून इलेक्शन कमिशनला हाताशी धरून असं करून मिळवलेलं ते चिन्ह नाही. त्यामुळे त्या पक्षाला, त्या चिन्हाला, त्या संघटनेला, त्या बांधणीला मानणारे अनेक लोक, त्यांचे सगळे पदाधिकारी, त्यांचं कोर
ग्रुप या सगळ्या लोकांनी मिळून जेव्हा ते ठरवतील, जेव्हा ते बोलतील आणि तेव्हा कधीतरी ते एकत्रित येणार आहेत की नाही. कारण त्यांना त्यांच्या लोकांना जर संबोधित करायचं असेल आणि ते वेगळ्या दसरा मेळाव्यात करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण आत्तापासून इतकं प्रीमॅच्युअर काहीतरी बोलणं हे ठीक आहे, फार ठीक आहे. बालिशपणाचं ठीक असेल आहे ताई, आणि ही त्यावर तुमची मला नाही स्ट्रॅटेजी वाटत असू की शकते त्यामध्ये आणि जास्त तुम्ही तुमच्या